श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, अन्नपूर्णाज किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आपण आज मलाई पेढे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. घरच्याच काही साहित्यापासून हे मी मलाई पेढे बनवणार आहे. त्यासाठी मुरमुरे मी 3 वाटी घेतलेले आहेत. हे मुरमुरे मी बारीक करून घेणार आहे मिक्सरमधून. तर ना खवा ना गॅसचा वापर न करता आपण मलाई पेढे बनवणार आहोत. त्यासाठी पुढची रेसिपी पहा. अर्धी वाटी साखर आणि 2 वेलची घेतलेल्या आहेत. त्या पण मी मिक्सरच्या जारमधून बारीक करून घेणार आहोत. या साखरेची पावडर तयार करून घेणार आहे. तर चला आपण पावडर तयार करूया. तर अजूनही कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं की नसेल, शेअर कमेंट्स करा प्लीज. तर ह्याची पावडर तयार झालेली आहे. तर दुधाची साय घेतलेली आहे मी 1 वाटी. तर ती ह्यामध्ये व्यवस्थित अशी फेटून घ्यायची. ह्याला क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत आपण ही साखर आणि साय फेटून घेणार आहोत. जर आपल्याला फेटायचं नसेल तर आपण मिक्सरमधून एक फिरकी मारून घेतली तरी सुद्धा चालेल. त्याला एकदम छान क्रीमी टेक्स्चर येतं आणि फास्ट होतं काम. तर हे असं व्यवस्थित आपण फेटून घेणार आहोत जोपर्यंत आपली साय मेल्ट होत नाही तोपर्यंत. तर मी हे फेटून घेत आहे. आपलं रक्षाबंधन आलेलं 15 ऑगस्ट आलेलं आहे, त्यासाठी आपण अशा प्रकारच्या मिठाई घरच्या घरी बनवू शकतो. 5 मिनिटाच्या आत आपली ही सगळी कृती करून होते. तर अशा प्रकारे क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. तर त्यामध्ये मी मुरमुऱ्याची पावडर बनवलेली आहे, ती 1 वाटी मी ह्यामध्ये घालणार आहे आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता मुरमुऱ्याची पावडर मी व्यवस्थित अशी बारीक करून घेतलेली आहे. अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स करत असतानाच 1 वाटी आम्ही मिल्क पावडर घेतलेली आहे, ती पण ह्यामध्ये मी घालणार आहे. मिल्क पावडरमुळे याला छान असा खव्याचा म्हणजे फ्लेवर येईल आणि पेढे पण छान बनतील. त्यासाठी मी 1 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे. तर हे दोन्हीही कोरडं झालेलं आहे. तर हे ओलसर होण्यासाठी आपण यामध्ये अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे, ते मी ह्यामध्ये आपण थोडं करून मिक्स करणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता किती छान असं हे झालेलं आहे, पावडर व्यवस्थित रवाळ झालेली आहे. तर आपण ह्यात थोडं दूध घालणार आहोत. आपलं रूम टेम्परेचरवरचं दूध घालायचं आणि हे ओलसर असं करून घ्यायचं. व्यवस्थित असं ओलसर करून घ्यायचं. जोपर्यंत आपल्याला जसं पाहिजे तसं ओलसर होत नाही तोपर्यंत आपण दूध घालायचं, कारण चिरमुरे दूध शोषून घेतात. तर ह्यात 1 चमचा तूप घातलेला आहे, जेणेकरून हे सगळं इकडं तिकडं आपल्याला लागलेलं जे पीठ आहे ते सगळं व्यवस्थित मिक्स होईल. यासाठी तुम्ही पाहू शकता किती छान असा डो तयार झालेला आहे ह्याचा. तर आपण हे 10 मिनिटं असंच बाजूला ठेवूया, जेणेकरून मुरमुरे सगळे दूध शोषून घेऊन ते दाटसर होईल. तर असं हे घट्ट झालेलं आहे, जेणेकरून आपल्याला पेढे बनवता येईल असं हे मिश्रण झालेलं आहे. तर आपण ह्याचे पेढे बनवून घेत आहोत. पेढ्याचा आकार छान असा पेढ्याचा आकार द्यायचा याला. मी पेढे बनवलेले आहेत, तुम्ही ह्याची बर्फीसुद्धा बनवू शकता. तर मलाई पेढे मी बनवलेले आहेत. अशा प्रकारे पेढे बनवून तयार झालेले आहेत. पाहू शकता किती छान आणि असं मस्त रवाळ असे पेढे तयार झालेले आहेत, जेणेकरून हलवाई स्टाईल पेढे झाले आहेत. मिठाईच्या दुकानात आत्ता आणलेत असे दिसत आहेत. तर असे कट करून तुम्हाला दाखवते, किती छान दिसत आहेत पेढे. तर तुम्ही अशा प्रकारे घरातल्या घरात बिना भेसळीचे पेढे बनवू शकता. लहान मुलांना पौष्टिक असे, चिरमुऱ्यापासून काही वेगळं असं काही घातलेलं नाही आहे. तर हे बघा, मी तुम्हाला पेढा फोडून दाखवते, मस्तच झालेला आहे. तर तुम्ही अशा प्रकारे करून पहा. धन्यवाद मंडळी, माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.